विजू, बातमी बघ काय आली आहे पेपरात. नवऱ्याच्या प्रेम प्रकरणामध्ये बायकोचा बळी, गळा दाबून केली हत्या. अरे देवा, हल्ली कुठल्या कुठल्या बातम्या येतील ना, काही कशाचा नेम नाहीये. नाही आता हे सगळं ना सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय. हो, पण आपण सहन करण्यापलीकडे काय करू शकतो? आपल्या हातात थोडंच हे बदलायचं. आपल्याच हातात आहे, कळलं ना. आपण पैसे भरलेत तरी हे स्थळ पाठवत नाही म्हणजे काय? हा वेगळ्याच पानावर आहे, आतल्या कुठल्या तरी. मी जरा फ्रंट पेजचं, राष्ट्रीय लेवलचं बोलत होतो रे. भाऊजी, तुम्ही कशाला उगाच चिडचिड करताय? कामात असतील ते, थोड्या वेळाने फोन लावा म्हणजे लागेल. काही नाही का गप्पा टप्पा मारत असतील. दादा, अरे तू का चिडतोयस? तुझ्या चिडण्यानं फोन लागणार आहे का? तू बैस बरं, शांत बैस. मी शांत बसणार नाही, कळलं ना. दादा हळू. जे काय करायचं ना ते आपल्यालाच करायला हवं, आपणच पावलं उचलायला हवी. हो, पावलं नंतर उचला. माझा फोन कुठे आहे ते सांगा. अगं हा काय फोन करतोय मी? तुम्ही तुमच्या फोनवर बोला ना. बॅलन्स संपला. मग संपलाय तर काय? मग मला माझा बॅलन्स संपवताय का? भाऊजी वहिनी नका ना भांडू, शांत राहा बरं. नुसती मस्कर उभी राहू नकोस, जा आणि दरवाजा उघड. रिकाम टेकडी नाहीये मी दरवाजा उघडायला, तुम्ही उघडा. अच्छा, म्हणजे मी रिकाम टेकडा आहे? मला काही कामच नाही का? काय बोलतेस तू? ए सूर्या, वहिनी काय बोलते ऐकतोस ना? हो ते हो कर नको, उठ आणि दरवाजा उघड. नो भाऊजी, स्टॉप देयर. विजू हा, वेजो स्टॉप. तिथेच बसायचं. सिट. बस तिकडे. लता जाते दरवाजा उघड. अजिबात नाही. दरवाजाजवळ कोण उभे? 1 2 3 and 4. तुम्ही. मी? येस. दरवाजा उघडायचा. हो. ए जातो. काय ऐक. सॉरी कोण आपण? मी राधिका गुरुनाथ सुभेदार. बर, कोण हवंय आपल्याला? पेरूवाले पिंगळे ना? मी पेरूवाला पिंगळे नाही. नाही, काही चुकलं का माझं? ब्लॉकबस्टर मिस्टेक. हे पेरूवाले पिंगळे नाही, केळीवाले देशपांडे. केळीवाले देशपांडे. हो का? नाही, मला वाटलं का पेरूवाले पिंगळे. हे केळीवाले देशपांडे ते माहिती असतं, ते आलेच नसते ना. चुकलंच माझं. चुकला, केळीवाले देशपांडे. मी उन्हात ना आले, थोडस पाणी मिळेल का? एक मिनिट. काय चाललंय आता? तू काय चाललं? काय वाह्यातपणा चाललाय हा? काय? म्हणजे मला जे आवडत नाही तेच तुला आवडतं का? बरं, निघते मी. नाही, पाणी हवंय ना. वॉटर. हा, कम कम. केळीवाले देशपांडे. विजू, उठ, पाणी घेऊन ये. आणते. कम. सिट. हॅलो. हॅलो, सॉरी, मगाशी चुकून कॉल कट झाला. नाही चालतं, एवढं काय. घ्या. बघ विजू, सोन्यासारख्या बायकोशी बोलताना जड जात आहे ना. आणि आता फोनवर बघ कसे गुलू बोलतायत. नक्की चांगलं स्थळ पाठवता ना? हो, लवकरच पाठवते. ओके, बाय बाय. येस सूर्या, आपल्या नक्टूसाठी चांगलं स्थळ येत आहे लवकरच. बघितलंस कसं आहे की प्रेमाने बोललं ना की सगळं काही व्यवस्थित होत. हे रता चहा आण. वेळ नाही मला, घ्या स्वतःच्या हाताने. ही पद्धत आहे नवऱ्याबरोबर बोलायची? मग अहो भाऊ, जरा प्रेमानं बोला ना. एक मिनिट, तुम्ही त्या पिंगळ्यांकडे आलात ना? हा. प्लीज. जाऊ देव ताई, माझ्याशी प्रेमाने बोलणं या जन्मी शक्य नाही यांना. थांबा, तुमच्यासाठी चहा करते. हा मी. विजू, हे बरं, नवऱ्याने चहा मागितला तेव्हा त्याला दिला नाही, बोलून दाखवलं, आणि नवऱ्याकडून प्रेमाची अपेक्षा करतेस? भाऊ, बहिणींशी नीट बोला ना. अहो बहिणा बहिणी काय म्हणून ठेवलंय? आला सास गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगण मरण एका श्वासाचं अंतर. हे काय बोलत बसले मी तुमच्या बरोबर? राहू द्या. ते मी पिंगळ्यांकडे आले होते ना, मी लोणचं पापड मसाले सगळं विकते, त्याची डिलिव्हरी द्यायची होती म्हणून आले. हे घ्या, तुम्हाला पण ठेवा हे सॅम्पल. नागपुरी मसाल्याचं आहे बरं का. थांबा, आवडला ना तर ऑर्डर द्या. हे माझं कार्ड. छान स्मेल येतोय. हा बघ बघ विजू, या खरंच मसाल्याचा वास मस्त आहे. वापरून पहा तुम्ही. हे सॅम्पल आहे, राहू द्या. हा, लागलं तर नक्की सांगा. सॅम्पल म्हणजे फुकट ना?
मी आई साहेबांना दाखवून येते हा मसाला. वहिनी हे धरा ना. हो. गुड गुड नाईस. अजून काय काय बनवता तुम्ही? आई साहेब, आई साहेब, काय ग विजू, ओरडायला काय झालं? हे बघा. तर हे काय बघा, मसाला आहे हा. त्यात ओरडण्यासारखं काय आहे? नाही नाही, वास घेऊन बघा. हा, अगं बाई, खूप छान आहे हो मसाला. नाही म्हणजे वासावरून तरी कळतंय चांगलाच असणार. कुणी आणला? सूर्यानं? नाही नाही, त्या पिंगळेबाईंनी मसाला मागवला होता. तर त्या मसाल्यावाले बाई चुकून त्यांच्याकडे जायच्या ऐवजी आपल्याकडे आल्यात. त्यांनी सॅम्पल म्हणून दिलाय. अगं बाई, चला आज पिंगळे बाईंच्यामुळे आपल्या घरात काहीतरी चांगलं घडणार आहे. विजू, मसाला चांगला आहे. 4-2 बाकीट ठेवूनच घे. मी काय म्हणते, त्यांच्याकडे पापड लोणची पण आहेत, ते पण ठेवायला सांगू का? अगं काय, घेऊनच ठेव. हा चालेल. मी चालेल आलेच. चालेल, जा जा जा. वाव, अवेसम. मी 101% सांगू शकते हे लोणचं खूप छान असणार. उत्तम. थँक्यू थँक्यू. मेन्शन नॉट. बाई कसं आहे ना, व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू. ओ माय गॉड, मी इंग्लिशमध्ये काय बोलते तुमच्याशी? तुम्हाला इंग्लिश कळत नसणार ना. नो, आय कॅन अंडरस्टँड. भाऊजी, लोणचं घ्यायचंय की नाही नक्टूसाठी आपल्या? नक्तूला ना खूपच आवडेल. नाही, लहान पोरांना ना लोणची खूपच आवडतात. लहान नाहीये, मोठं बाळ आहे आमचं. ते लग्नाला आली आहे. यांची मुलगी, माझी पुतणी. आहो, अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे लोणचे आहेत तुमच्याकडे? खूप आहेत. दाखवा ना. मला वाटतं आपण घेऊन टाकू नक्टूसाठी 2-3 पॅकेट्स. घ्यायला कशाला पाहिजे? या देतील ना सॅम्पल फुकट, हो ना? नाही भाऊ, लोणच्याची सॅम्पल नाहीये. नाही, मसाल्याचं सॅम्पल देते मी. सगळंच फ्री मध्ये द्यायला लागलं ना का किंमत राहत नाही लोकांना. म्हणून फक्त मसाल्याचं सॅम्पल, लोणच्याचं सॅम्पल नाही आपल्याकडे. करेक्ट, मी समजू शकते. काही फुकट देऊ नका तुम्ही. बरं, मी काय म्हणते, कुठली लोणची घ्यायची आपल्या नक्टूसाठी? आपण नक्टूलाच विचारा ना, तिच्यासाठी घ्यायचंय. अगं बाई, हो का? कॉलिंग. हा, नक्टू कॉलिंग. नक्टू, ए बाळा, सोन्या. काय झालं काकूला? अरे बापरे, पुन्हा शैला त्यासोबत भांडली की काय? आले आले काकू आले. गुड. नाही, मीठ घातलं ना का झालं. हा. आमच्या आई साहेबांना आवडलाय मसाला. पण इतकं बारीक कसं काय केलंय? म्हणजे तुमच्याकडे काही वेगळं मशीन आहे का? नाही, मशीन गिशीन काही नाही, हातानेच कुटते ना मी. हा, पण एक ट्रिक आहे. हा, नाही, मसाले कुटताना ना चांगले विचार महत्वाचे असतात. विचार? कोणते विचार? नवऱ्याचा विचार. अच्छा, गुड आयडिया. नाही, त्याचं काय भाऊ, का बाहेरचं काम करताना घरातल्यांचे विचार करायलाच लागतात ना. म्हणून म्हटलं, मग सगळं छान होतं. अय्या, तुम्ही अगदी माझ्यासारखं बोलताय. माझ्या नवऱ्याची बायको. काय का काकू? नवऱ्याची बायको. अय्या अय्या, तुम्ही स्थळ घेऊन आलात का? अगं नाही, त्या लोणचं आणि मसाले वगैरे घेऊन आलेत. बघ ना, तुला कुठलं लोणचं आवडतंय त्याच्यातलं? कम बेबी कम. हो चालेल. सी लुक. हो चालेल ना. आपण ही पाकिटं घेऊया. मला ना कैरीचं लोणचं खूप आवडतं. हो का? मग शिकवेन ना तुला. वा, किती छान आहात हो तुम्ही. म्हणजे ओळखणं पाळख आणि डायरेक्ट आमच्या नक्टूला शिकवायला तयार झालात तुम्ही. शिकवण्यासाठी ओळख कशाला पाहिजे? शिकवेन मी तुला. कधी येऊ शिकवायला सांग? नाही, मी आता नाही शिकणार. आधी मी बघेन माझ्या होणाऱ्या नवऱ्याला काय आवडतं ते, आणि मग ते शिकून घे ना तुमच्याकडून. ही अगदी मायासारखीच आहे बर का. माझं पण असंच आहे. नवऱ्याला काय आवडतं निवडतं ते बघून मी सगळं शिकले. आता माझ्या नवऱ्याला पाटोड्या आवडतात, सांबारवडी आवडते, वडा भात आवडतो. मी सगळं माझ्या सासूबाईंकडनं शिकून घेतलं ना. गुड. हा, आता माझ्या नवऱ्याची आवड बदलली. त्याला पिझ्झा आवडतो, ते काय पास्ता आवडतो, तसलं काहीतरी आवडतं त्याला. नाही, हरकत नाही ना. पण तसं जरी झालं ना तर मी ते सुद्धा शिकून घेईन माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी. नाही म्हणजे शिकायला काही हरकत नाही, पण नवऱ्याची आवड बदलली ना का जास्त सतर्क राहायचं असतं. त्याकडे बारीक लक्ष ठेवायचं असतं. हो, नुपूरच्या डोक्यात नको ते भरू नका. आधी तिचं लग्न तर होऊ द्या. आओ, होईल हो. किती गोड पोरगी आहे. तुम्ही काय हिच्यासाठी स्थळ पाहिली नाही का? पाहिली. चांगली 14-15 मुलं येऊन गेली, योग का अजून जुळून नाही आला. होईल हो लग्न. मी पाहू का पोरं? हा, कसा नवरा हवा तुला?
मला ना हा मला म्हणजे हुशार धाडसी प्रेमळ म्हणजे ना या मसल्यांसारखा झणझणीत आणि या लोणच्यासारखा गोड आंबट असा नवरा हवाय. पहिला तर विदर्भातलाच नवरा पाहिजे. नाही नको, विदर्भातलं नको. केवढं भयानक तापमान असतं तिकडे. नागपूर 45 डिग्री, चंद्रपूर 46 डिग्री, जळगाव काहीतरी 48 डिग्री आणि धुळे तर बघायला बोलायलाच नको त्याच्याविषयी. नाही नको नको, आपण हा विषय इथेच थांबवूया. भाऊ काय हवामान खात्यात का? नाही त्याने विजा घेतलाय. VRS काहीतरी बोलू नकोस. VRS घेतले पण नको ती माहिती गोळा करून ठेवतात. लता हे बघ, कुणासमोर काय आणि किती बोलायचं ना याचं जरा भान ठेवायचं. हा, नवरा आहे मी तुझा. सारखी आठवण करून देऊ नका, त्रास होतो मला. काय बोलते ह्या नवऱ्याची बायको ही? अगं मी तुझा नवरा याचा तुला त्रास होतो? दादा भाऊजी अहो मस्करी करतायत वहिनी, नका ना चिडू तुम्ही. मी चिडत नाहीये, मी कधी चिडत नाही. मला फक्त वायफळ बडबड आवडत नाही. मुद्दा असा आहे की जर विदर्भातला मुलगा बघायचं ठरलं तर तो मुलगा बघायला जाणार कोण तिथे? आपण नीरजला पाठवूया का? नको मी जाईन ना. मी माझ्या नट्टूसाठी कुठेही जायला तयार आहे. कोणी कुठे जायची गरज नाही. माझा भाऊ आहे ना, तोही लग्नाचा आहे आणि अगदी हिला हवा तसाच आहे. प्रेमळ, सुस्वभावी, तिखट, एकदम तेज तर्रार आहे. मुंबईतच आहे तो. हा नाही म्हणजे इथला मुंबईचा समुद्र पाहायला आलाय ना, त्याला इथेच बोलून घेते. नाही चालेल ना म्हणजे तुम्हाला? काय चालेल ना, खरंच बोलवून घ्या. फोन करते मग आता. करा ना. तुमच्या खाली फोन. नो इट्स नॉट. तुझ्या खाली फोन आहे? नाही इथेच आहे. युअर फोन. हा बोला पवनराव. नाही ना, सभा आहे ना वर्धेला. हो ना. नाही मी आता वर्धेला नाही, मी आलो आपलं मुंबईला. हो ना, म्हटलं जरा बघतो मुंबई वगैरे. नाही आपल्याला फुटायची सवय आहे ना भाऊ. म्हणलं समुद्र कसा बघून घेतो एकदा. हा एक मिनिट, मला फोन येऊन राहिला कोणाचा तरी. थांब एक मिनिट. हा ताईचा फोन आहे, मी करतो तुला फोन. हा हॅलो अभू. अभिजित कुठेस तू? ऐक ना, लागलीच इथे बसेला निघून ये. अगं काय काम काय? ते इथे आल्यानंतर सांगते मी तुला. तू ये. हा कधी येशील? पोचतो ना, एक अर्ध्या पाऊण घंट्यात पोचतो. आध्या पावणा घंट्यात? ट्रेननीच ये. ट्रेननी? तुम्हारी जय हो. तो हे ट्रेनने येताना ना खूप पसीना होऊन जाते ग. एवढी भीड असते ना, पुरा प्रॉब्लेम आहे तिथे. आभ्या अरे येऊन जा ना. नाही येतो मी. हा येतो. ये येऊन राहिला तो अर्ध्या तासात. माय गॉड, अरे बापरे, अर्ध्या तासात पोहोचतील हे. चला मी तयार व्हायला जाते. मीही तयारीला लागते. हा खायला करायला हवं काहीतरी. आलेच. छान. नाही मी काय म्हणून राहिले का, मी पण त्याला घेऊन येते. हा ही पिशवी इथे ठेवली तर चालेल ना? काय वनसा? ठीक आहे, अगदीच चालेल वनसा, राहू दे इथे. हे पण छान आहे की. आलीच मी. हा नाव काय तुमच्या भावाचं? आभ्या. अभिजित गुरु. आलीच. हो लवकर या, आम्ही वाट बघतोय. वा, आजचा दिवस खूप छान आहे. पण काही गोष्टी जशाच्या तशाच आहेत आणि त्या तशाच राहणार. काय आहे सूर्या, माणसाच्या स्वभावाला औषध नसतं रे. आपण कितीही प्रयत्न करा ते तसेच वागणार. टोमणे नका मारू, कळतायत मला. तुम्ही काटे फेकून मारले तर मी फुलं उधळायला मूर्ख नाहीये. वहिनी अहो इतकी चांगली गोष्ट घडलीये, कशाला उगाच वाद वाढवताय? हो ना, खूपच छान गोष्ट घडली आहे. एक बाई लोणची पापड विकायला आपल्या घरी येते काय, आपल्यासोबत गप्पा मारते काय, आणि गप्पा मारता मारता आपल्या नुपूरसाठी लग्नासाठी स्थळ सुचवते काय. खूप वेगळे आणि छान आहे. मम्मी माझं गळ्यातलं कुठे आहे? नक्टू मी आज इतकी खुश आहे ना, अशी लग्न जुळून येतात. अशी चुकून? अरे नाही बेटा, त्याला चुकून असं नाही म्हणत. योगायोग असं म्हणतात त्याला. हा हे काय तू आवरलं नाहीस अजून? जा आता पटापट आवरून घेतो. ऐका मी एक उखाणा तयार केलाय. ऐका. लोणचं असतं आंबट, मुरांबा असतो गोड. मला लागली अभिजितरावांना भेटण्याची ओढ. कसं वाटलं? या किती गोड. थँक्यू. वा वा वा,
खूप दिवसांनी तुझ्याकडून उखाणा ऐकायला मिळाला, बरं वाटलं. थँक्यू पप्पा. मी शैला त्याला पण सांगून येते हा. मी सुद्धा काय गप्पा मारत बसले, पोहे आणि चहाचं बघते ना जरा. चला छान झालंय. आतापर्यंत जसं सगळं जुळून आलंय, देव करो हे लग्न सुद्धा याच पद्धतीनं जुळून येवं. नक्कीच होणार, माझं मन मला सांगतंय ना. वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. खरंच बाळा, खूप छान बातमी दिलीस. मी आज खूप खुश आहे. बघ, आज तुझं लग्न नक्की जमणार. तुझ्या तोंडात केळ्याचं शिकरण. हे पण नक्की ना ग. अगं हो, म्हणजे काय, या वेळेला स्थळ समोरून चालून आलंय. आई अगं, स्थळ समोरून चालून आले म्हणून काय झालं? ह्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं पाहिजे ना आधी. नीरज, तू आता नकार घंटा सुरू करू नकोस बरं. आई अगं, मी नकाराची घंटा नाही वाजवते, पण आता स्थळ समोरून चालून आले म्हणून आंधळा विश्वास ठेवून आपण नुपूरचा हात त्याच्या हातात द्यायचा का? अगं, तो मुलगा काय करतो, कसा आहे, आपल्याला काहीच माहिती नाहीये. पण मी भेटली त्यांच्या मोठ्या बहिणीला आणि त्या ना मला अशा खूप स्वाभिमानी वाटल्या. मग त्यांचा भाऊ पण त्यांच्यासारखाच असणार ना. आणि त्या म्हणाल्या मला की मुलगा ना अगदी हुशार, धाडसी, प्रेमळ आहे, अगदी मला हवा तसा. आणि मला खऱ्या वाटल्या त्या. हो हो, छानच असणार मुलगा. नाव काय सांगितलं ग त्याचं? अभिजित. अभिजित, भारी आहे ना? हो ग, नाव खूप छान आहे. हो, म्हणजे हो. अगदी एकाच वेळी सौम्य आणि डॅशिंग असं दोन्ही वाटतं ना. हो हो, नाव खरंच खूप छान आहे. म्हणजे नावावरून असा राजबिंडा दिसत असणार तो. ए, आई, हे नावावरून तू असा अंदाज कसं काय बांधू शकतेस? तू घाबरे नीरज, काय मध्ये मध्ये बोलतोस? नक्तू बाळा, तू त्याच्याकडे कशाला लक्ष देतेस? मी सांगते ना तुला, या वेळेला तुझं लग्न नक्की जमणार. आजचा दिवस खरंच खूप छान आहे. नशीब काढल्याचं बाळा तू. खुश आहात ना तुम्ही? आज योगा नका होईना, पण आपल्या नुपूरसाठी छानस स्थळ आलंय सांगून. नाही म्हणजे मुलाची भेट झालेली नाहीये, पण तिची नणंद आली होती बघायला. तिला पसंत आहे आपली नुपूर. आता मुलाला सुद्धा पसंत पडेल म्हणा. हो, आणि यावेळेस आम्ही कौल लावणार नाही आहोत. काय लग्नाच्या गाठीवर स्वर्गात बांधल्या जातात ना, तिथेच तुम्ही वरच्यावर सेटिंग करा ना. बर बर, पोरीवर लक्ष ठेवा म्हणजे झालं. कोणाकडे घेऊन आली का तुम्हाला? कोणाचं घर आहे? गुपचूप चल बरं. अगं थांब ना, इथे काय मोर्चा नाही, आंदोलन नाही, फुकट फाकटच घेऊन आली मला. अभ्या, मोर्चा आणि आंदोलन या पलीकडे पण जग राहते ना. नाही नाही, समाजसेवा कर, पण स्वतःकडे पण लक्ष दे ना. अरे संसार पण करायचा ना आता. अरे हट, संसार बेंसार शुल्लक गोष्टीसाठी आपल्याकडे टाइमच नाही. ए पा, संसार शुल्लक नसतो बरं. हा, समाजसेवा करण्यापेक्षाही मान काम राहते ते. अभ्या, पोरगी पाहायला आलो ना आपण. पोरगी कशाला बघायला आणलं? आणि असे फालतूचे धंदे काऊन करायचे का आपण? लग्नासाठी. कोणाच्या? तुया. मला नाही करायचं लग्न बिग्न. आणि हे संसाराचं आणलंच कुठून का तू मधात? अभ्या, तुया राधिकाताईचं पण नाही ऐकणार का? हा, नाही ऐकणार. आपलं पहिलेपासूनच ठरलंय ताई, आपण चळवळीला वाहून घेतलाय. काय वाहून घ्यायचं ना ते लग्नानंतर, नंतर बुडून मेला ना तरी हरकत नाही. अरे बाबा, अभ्या, बहिणाबाई काय म्हणतात संसार? सारखं सारखं बहिणाबाई कशाला आणते का मध्ये? अगं माझं स्वप्न वेगळं आहे ताई. काय वेगळं? आम्हाला नाही पडायचं का या फांदात बिंदात. मला लग्न बिग्न करायचंच नाही. आणि वसईतल्या मुलीशी तर बिलकुलच नाही. काऊन? विदर्भाची असती विचार तरी केला असता. वसईतली असली म्हणून काय बिघडलं? अगं वसईतल्या लोकांना काय कळणार आहे आपलं विदर्भातलं दुःख? आणि त्यांना दुःखच कळलं नाही तर ते आपल्या चळवळीला पाठिंबा कसा देतील? आधी लग्न कर, मग बघ ना, पोरगी लाखात एक आहे. लाखात एक म्हणे, लाखात असू दे नाही तर करोडोत. आपल्याला लग्न करायचं नाही, आपलं ठरलंय म्हणजे ठरलंय. सकाळून वागून राहिला रे भोयताडासारखा. चल आतमध्ये, उगीच चोगीच कायच्या काही बोलू नको. सारखं विदर्भ 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 करू नको. गप्पा राहा, चल लवकर. त्याला माझं हे घे. वा, म्हणजे कमाल झालेत पोहे. म्हणजे इतके छान पोहे खाल्ल्याच्या नंतर कुठलाही मुलगा नकार देऊच शकत नाही. आपल्या नक्कीचं लग्न नक्की जमणार आता. देवानेच सगळं घडून आणलंय ना, मग सगळं चांगलं होणार. सगळं छान होणार, पण आधी पटापट कामाला लागा. हे ठेव, उत्तम झालं पोहे. थँक्यू हा भाऊजी, मला तर टेन्शनच आलं होतं. मी काय म्हणते, जिच्यासाठी हे सगळं चाललंय ती तयार झाली का? होतीये. किती वेळ घेते तयार व्हायला ही मुलगी? हो का? लग्नाच्या वेळेस तू नव्हता घेतला वेळ? किती मेकअप केला होतास? लग्नानंतर मला प्रश्न पडला, ज्या मुलीला मी पाहिलं होतं नक्की तिच्याशीच लग्न केलंय की दुसरीच कुठली तरी काय? झाले दात काढून? आणि मी गळ्यात बांधले तुमच्या? मी गळ्यात बांधले? हे बघा, माझं तोंड उघडायला लावू नका. सांगू जरा शांत व्हा वहिनी. अगं बाई,
जावई बापू आले वाटतं. वहिनी जा ना दार उघडा. विजू दरवाजा उघड. मी मंच उघडता. जावई बापू आले असेल कदाचित. उघड खरंच की. हो आले आले. अरे ए कुठे चालला? हा चल बरात. हे बघ तू कान उपट नाही तर कनपडात मार. माझा निर्णय फायनल आहे. नाही नाही तुम्ही अभिजित ना तू? हो